तीर्थक्षेत्रावरती जवळच्याच एका मंदिरामध्ये साईनाथराव आणि त्यांची बायको हात पसरून भीक मागत होती आणि भीक मागून जे काही मिळेल त्यामध्ये स्वतःचं पोट भरत होते. ज्या मुलाला शिकवण्यासाठी गावचं घर, जमीन, सर्व काही प्रॉपर्टी विकून साईनाथराव आणि त्यांची बायको शहरामध्ये आली होती, त्याच मुलाने त्यांना घराबाहेर हाकलवून दिलं होतं आणि भीक मागण्यासाठी मजबूर केलं होतं. परंतु एक दिवस भीक मागत असताना अचानक साईनाथची भेट त्याच्या भावासोबत झाली आणि साईनाथरावांच्या भावाने म्हणजेच काशीनाथरावांनी स्वतःच्या भावाला आणि भावाच्या बायकोला घरी घेऊन आला आणि स्वतःच्या भावाला इतका त्रास देणाऱ्या मुलांना त्यांनी असा काही धडा शिकवला की साईनाथरावांचा मुलगा दुसऱ्याच दिवशी धावत पळत येऊन आपल्या आईवडिलांची माफी मागू लागला. परंतु साईनाथरावांनी आणि त्यांच्या बायकोने मुलांना माफ न करता असा काही धडा शिकवला की त्याला जन्माची अद्दल घडली. उन्हाळ्याचे दिवस होते आणि प्रतापराव त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि त्यांनी पाहिले की सूर्यदेवता मावळतीला निघालेली आहे. चला आता आपली खाट बाहेर काढू आणि अंगणातील पिंपळाच्या झाडाखाली ठेवू. संध्याकाळच्या वेळेस काहीसे वारे वाहू लागले आहे, त्यामुळे ह्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळेल. सकाळपासून लाईटही नव्हती. पिंपळाच्या झाडाखाली खाटवर बसून प्रतापराव खोल विचारात मग्न झाले आणि त्यांच्या मनात विविध प्रकारचे विचार येऊ लागले आणि ते आपल्या दोन्ही मुलांच्या, काशीनाथ आणि साईनाथ यांच्या भविष्याचा विचार करू लागले. सर्व घटना एकामागून एक त्यांच्या मनात येऊ लागल्या. पत्नी गेल्यानंतर त्यांनी काशीनाथ आणि साईनाथ ह्या दोन मुलांना कसे वाढवले, त्यांनी आपल्या मुलांना कसे एकट्याने आई आणि वडील या दोघांचे प्रेम दिले. शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन्ही मुलांची लग्न झाली आणि आज दोन्ही मुलांना प्रत्येकी एक मुलगा आहे. काशीनाथच्या मुलाचे नाव दीपक आणि साईनाथच्या मुलाचे नाव राज आहे. दोघेही 8 ते 10 वर्षाचे आहेत. प्रतापराव आपल्या विचारात हरवले होते आणि तेवढ्यात त्यांना दिसले की गावातील काही लोक त्यांच्या दिशेने येत आहे. संध्याकाळी 4-6 जण प्रतापरावांकडे येतील आणि इकडची तिकडची चर्चा करेपर्यंत त्यांच्या मनाला शांती मिळत नसे. गावातील काही म्हातारे लोक त्यांच्याकडे आले आणि कॉटवर येऊन बसले. प्रतापराव आपल्या मोठ्या सुनेला उद्देशून म्हणतात, सुनबाई 6-7 कप चहा बनवा आणि पाठवा. प्रतापरावांचा स्वभाव असा होता की जो कोणी त्यांच्याजवळ बसायला आला त्याला चहा पाजल्याशिवाय परत जाऊ दिले नाही. असो, ते गावाकडचे जमीनदार होते. त्यांच्याकडे पैशांची काहीच कमतरता नव्हती आणि त्यांचा स्वभावही खूप चांगला होता. जे त्यांच्याकडे मदत मागायला यायचे त्यांना प्रतापरावांनी कधीच रिकाम्या हाताने जाऊ दिले नाही. ते खूप चांगले होते. सर्वजण त्यांना भेटायला यायचे आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नसल्याने सर्वजण त्यांची प्रकृती विचारण्यासाठीच येत होते. प्रतापराव आता म्हातारे झाले होते आणि त्यांना जाणवू लागले की आता वयाच्या शेवटच्या उंबरठ्यावर उभे आहोत, जिथे त्यांच्यासाठी फक्त काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या दोन्ही सुनांना, मुलांना बसवून संपत्तीबद्दल बोलावे लागेल, जेणेकरून नंतर दोन्ही भावांमध्ये कोणत्याही प्रकारचे भांडण होऊ नये. त्यांनी नेहमीप्रमाणे एकत्र राहावे. तेवढ्यात प्रतापरावांचा नातू त्यांना बोलायला येतो, आजोबा जेवण तयार आहे, चला आणि जेवण करून घ्या. प्रतापराव जेवायला आत येतात आणि जेवण झाल्यावर ते आपल्या दोन्ही मुलांकडे पाहतात आणि म्हणतात, बेटा मी फक्त काहीच दिवसांचा पाहुणा आहे. माझी तब्येत बरी नाही. कदाचित तुमचे म्हातारे वडील आता जास्त दिवस जगू शकणार नाही. म्हणूनच मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मुलांनो, कृपया समजून घ्या की तुम्ही दोन्ही भाऊ आता जसे राहतात तसेच माझ्या मेल्यानंतरही राहावे, ही माझ्या अंतःकरणाची इच्छा आहे.
की तुम्ही दोघे भाऊ जसे राम लक्ष्मणासारखे आतापर्यंत जगत आले आहेत तसेच तुम्ही नेहमी एकमेकांसोबत राहावे. तुमचे एकमेकांवर असेच प्रेम ठेवा. असेच नेहमी एकमेकांसोबत चालत राहा. तुमच्या दोघांमध्ये कोणत्याही विषयावरती कधीही मतभेद नसावेत. माझ्या जाण्यानंतर तुम्ही दोघे भाऊ कधीच भांडणार नाही. माझ्या गेल्यानंतर तुम्हा दोन्ही भावांमध्ये कोणत्याही विषयावरती आपसात कधीही मतभेद नसावेत. त्यामुळे मी जिवंत असताना तुम्ही दोन्ही भावांनी माझ्या सर्व संपत्तीची वाटणी करावी, जेणेकरून पुढचे वादाचे मूळ उरणारच नाही. वडिलांचे असे शब्द ऐकून दोन्ही भाऊ येऊन त्यांच्या वडिलांजवळ बसले आणि त्यांचे सांत्वन केले आणि म्हणाले, बाबा, तुम्ही असे का बोलत आहात? तुम्हाला काही होणार नाही. अजून बरीच वर्ष तुम्ही आमच्यासोबत राहणार आहेत. आई आम्हाला आमच्या लहानपणीच सोडून गेली. तुम्हीच आम्हाला आधार दिला. आई आणि वडील दोघांचे प्रेम दिले आणि आता तुम्ही पण अशा गोष्टी बोलत आहात. बाबा, जर तुम्ही आम्हाला सोडून गेले तर आम्ही कोणावरती अवलंबून राहणार? लहानपणापासून आजपर्यंत तुम्ही आम्हाला आमच्या आईची उणीव भासू दिली नाहीस. आम्ही तुमच्याशिवाय जगू शकणार नाही. दोन्ही मुले भावूक होतात. प्रतापराव आपल्या मुलांना सांगतात, बेटा, हे जगाचे सत्य आहे. जो येतो त्याला जावेच लागते. मग मी सुद्धा म्हातारा झालो आहे ना. एक ना एक दिवस मीही जाणारच आहे. आता तुम्ही सगळे मोठे झाले आहात. लहान मुले नाहीत जी लहान मुलांसारखी रडत आहे. हे सांगताना प्रतापराव देखील भावूक होतात. प्रतापराव पुढे म्हणाले, बेटा, मी माझ्या आयुष्यात सर्व काही चांगलं करण्याचा प्रयत्न केला आहे. दोन भावांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुम्ही दोघे विवाहित आहेत आणि तुम्हाला मुले देखील आहेत. आता भविष्यात कोणत्याही प्रकारचे भांडण होऊ नये, त्यामुळे तुम्ही माझ्या समोरच मालमत्तेची वाटणी करावी असेच मला वाटते. आणि त्यात काही नुकसान नाही. आता नाही तर मी गेल्यानंतर ते होणारच आहे. म्हणूनच मी जाण्यापूर्वी मला तुमच्या दोघा भावांमधील भांडणांची सर्व संपत्तीची संपवायची आहेत, जेणेकरून मी वर जाऊन तुमच्या आईला उत्तर देऊ शकेल की तिची दोन्ही मुलं आनंदाने त्यांचं कुटुंब एकत्र चालवत आहे. दोन्ही भाऊ वडिलांच्या जिद्दीसमोर हार मानतात. प्रतापरावांनी त्यांची सर्व संपत्ती त्यांच्या दोन मुलांमध्ये अर्धी अर्धी वाटून दिली आणि काही दिवसानंतर त्यांची प्रकृती खालावू लागते. प्रतापरावांना सर्दी होते आणि त्यांच्यासोबतच कोरडा खोकलाही होऊ लागतो. रात्रभर खोकला राहतो. दोन्ही मुलेही त्यांच्या वडिलांना गोळ्या औषधे देतात, त्यांना पाणी देतात. सुना आलं टाकून चहा बनवतात, काढा बनवतात आणि प्रतापरावांना प्यायला देतात. प्रतापरावांचे संपूर्ण कुटुंब, मुलं आणि सुना त्यांच्या आजूबाजूला बसून त्यांची सेवा करतात. दोन्ही नातूही आजोबांचे पाय दाबतात. दोन्ही मुले म्हणू लागले, बाबा, तुम्ही लवकर बरे व्हाल. सकाळी आम्ही तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. तुम्हाला एकसारखा खोकला येत आहे. रात्रभर तुम्ही नीट झोपले देखील नाही. पण प्रतापरावांना त्यांची जाण्याची वेळ जवळ आल्याची जाणीव झाली होती. दोन्ही मुले पहाटेच वडिलांना दवाखान्यात घेऊन जायची तयारी करतात. मोठा मुलगा काशीनाथ वडिलांना नवीन कुर्ता आणि धोतर घालायला देतो आणि पटकन घालून तयार व्हायला सांगतो. आम्ही डॉक्टरांकडे जात आहोत. प्रतापराव तयार होऊन त्यांच्या खुर्चीवर बसले. काही वेळाने दोन्ही मुले जेव्हा त्यांच्या रूममध्ये आले तेव्हा त्यांना दिसले की त्यांचे वडील खुर्चीवर टेकून बसले आहेत, बोलत नाही आणि उत्तरही देत नाही. दोन्ही मुले जवळ जाऊन त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना हलवतात. तेवढ्यात प्रतापराव खाली जमिनीवरती कोसळतात, कारण प्रतापराव आता हे जग सोडून निघून गेले होते. आपल्या वडिलांना असे पाहून दोन्ही मुले ढसढसा रडू लागतात. दोन्ही मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नी आणि आजूबाजूचे लोक जमा झाले. सर्वजण काशीनाथ आणि साईनाथ यांचे सांत्वन करतात. दोन्ही मुलांनी मिळून वडिलांचे विधी पूर्ण केले. प्रतापरावांच्या निधनानंतर 2च महिन्यांनी धाकट्या मुलाची साईनाथची पत्नी साईनाथला सांगते, आता आमचा मुलगा शिक्षणायोग्य झाला आहे.
गावातल्या चांगल्या शाळा नाहीत तर मग आम्ही गावातील सर्व मालमत्ता विकून शहरात का जात नाही? शहरात नवीन घर घेऊ. दुसरीकडे आमचा मुलगा चांगला अभ्यास करेल. चांगला अभ्यास केल्यावर त्याला नोकरीही मिळेल. तिचे हे बोलणे ऐकल्यानंतर साईनाथ म्हणतो, मी माझ्या मोठ्या भावाला एकदा विचारेन आणि मगच निर्णय सांगेन. त्याची पत्नी रागाने लाल झाली आणि म्हणाली, मोठ्या भावाला याबद्दल काय विचारायचे? माझ्या माहेरच्या घरातील सर्वांची मुले मोठ्या शाळेत शिकतात, मोठ्या शहरात शिकतात, राहतात आणि माझा मुलगा अजूनही गावातच शिकत आहे. आम्ही इतके मोठे जमीनदार आहोत आणि इतकी शेती आहेत, तरी आम्ही आमच्या मुलाला गावच्या शाळेत शिकवतो आणि माझ्या मुलाला गावची शाळा आवडत नाही, असे म्हणत ती रागारागात तेथून निघून गेली. जेव्हा साईनाथने ही बातमी मोठ्या भावाच्या कानावर घातली तेव्हा मोठा भाऊ काशीनाथला म्हणाला, ठीक आहे साईनाथ, तुम्हाला तुमच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी शहरात जायचे असेल तर जा, ही चांगलीच गोष्ट आहे. साईनाथ म्हणतो की दादा, आम्हाला शहरात जायला पैसेही हवेत ना, आणि माझी पत्नी म्हणत आहे की गावातील जमीन मालमत्ता विकली तेव्हाच आम्ही आमच्या मुलाला शहरात शिकवू शकतो, असे तिचे मत आहे. मोठा भाऊ काशीनाथ म्हणतो, आमच्या वडिलांनी एवढ्या मेहनतीने ही संपत्ती जमवली आहे आणि आमच्या पूर्वजांची संपत्ती विकायची काय गरज आहे? तुमच्या मुलाला शहरात शिक्षण द्यायचे असेल तर भाड्याने खोली घेऊन तिथे राहा आणि मुलांना शाळेत पाठवा. त्याला तिथे राहून शिकवणे जरुरी आहे. तिथे जाऊन तुम्ही राहणे नाही. पण तेवढ्यात साईनाथची बायको तिथे येते आणि आवाज चढवून म्हणते की मला गावात राहायचे नाही, मला आता शहरात राहायचं आहे. मला गावी परत यायचेच नाही. मला गावाकडे यायचे नाही तर मग तेव्हा गावातील जमीन मालमत्ता कोण बघणार? काशीनाथला समजले की त्याच्या धाकट्या भावाची बायको आता गावात राहणार नाही. तेव्हा काशीनाथ म्हणतो, ठीक आहे बघा, तुम्हाला तुमची जमीन विकायची आहे तर एकदा गावात जाऊन तुमच्या जमिनीची किंमत जाणून घ्या. ही जमीन ज्या किमतीत विकली जाईल त्यासाठी मी तेवढी रक्कम देईल. साईनाथ गावात जाऊन मोठ्या माणसांचा सल्ला आणि योग्य किमतीत आपली जमीन सर्व मोठ्या भावाला विकतो आणि शहरात नवीन घर घेतो. आपल्या मुलाला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देतो. साईनाथने आपली शेती विकली असल्याने त्याला घर खर्च भागवण्यासाठी काहीतरी करावे लागणार होते. त्यामुळे उरलेल्या पैशातून तो किराणा दुकान उघडतो, ज्यामुळे त्याला त्याचा घर खर्च भागवता येतो. त्याच्या बायकोला गावी जाणे अजिबात आवडत नाही आणि तिने आपल्या मुलालाही जाऊ दिले नाही. पण साईनाथ तिचं ऐकत नव्हता. तो त्याचा मोठा भाऊ, वहिनी त्यांच्या मुलांवरती खूप प्रेम करत होता आणि त्याच्या वडिलांच्या घराशी खूप जोडलेला होता. त्यामुळे सुरुवातीला तो महिन्यातून एकदा आपल्या गावी यायचा. हळूहळू कामाचा ताण वाढल्याने त्यांनी गावी येणं बंद केलं आणि महिन्याला गावाकडे जाणारा साईनाथ आता 8-10 महिन्यातून एकदा गावी जाऊ लागला. साईनाथचा शहरात व्यवसाय चांगला चालू लागला. हळूहळू त्याचे काम जम बसले. आता त्यांच्या छोट्याशा दुकानाचे मोठ्या मार्टमध्ये रूपांतर झाले. आता साईनाथ खूप पैसे कमवत होता. घरात पैशांची काहीच कमतरता नव्हती. मुलगा राज आता कॉलेजला जात होता, पण त्याच्या आईच्या अतिलाडामुळे तो खूप हट्टी झाला होता. त्याला जे काही पैसे हवे होते त्याची आई त्याला द्यायची. हातात खूप सारा पैसा असल्याने त्याला वाईट सवय लागायला सुरुवात केली. जसा जसा वेळ जात होता तसे तसे साईनाथचे गावी जाणे कमीच झाले होते. त्याचे कुटुंबही वाढत होते. घरातील जबाबदाऱ्या वाढत होत्या. आता तर कधी कधी साईनाथ 2-3 वर्षानंतर गावी यायचा. एक वेळेस साईनाथ त्याच्या मोठ्या भावाशी त्याच्या मुलाबद्दल बोलतो की माझा मुलगा माझे काहीच ऐकत नाही. दिवसभर बाहेर पार्टी करत राहतो. तो खूप उद्धट झाला आहे. आमच्या मुलाला शिक्षण देण्यासाठी आम्ही शहरात गेलो होतो, पण राजला अभ्यासात रसच नव्हता. आता तो माझ्या दुकानातही बसू लागला आहे. त्याच्या लग्नासाठी स्थळ सुद्धा येऊ लागले आहेत. त्याच्या आईलाही एक मुलगी आवडली. दादा, गावात राहूनही तू दीपकला खूप छान शिकवले आहेस. दीपक इतका सुसंस्कृत आहे की तो सर्वांच्या पाया पडतो. तो सर्वांची आज्ञा पाळतो. त्याने संपूर्ण घराची जबाबदारी घेतली आहे. दादा, तू खूप भाग्यवान आहेस की तुझा मुलगा इतका चांगला निघाला आहेस. मोठा भाऊ देखील त्याच्या लहान भावाला सांगतो, साईनाथ, जवळच्याच गावातून दीपकसाठी एका मुलीचे स्थळ आले आहे. हिवाळ्यात लग्नासाठी
शुभ मुहूर्त आहे, तेव्हा तुम्ही सर्वजण संपूर्ण तयारी करून 10 ते 15 दिवसांसाठी गावी या. घरातील हे पहिलंच लग्न आहे. भावाचे संभाषण ऐकून साईनाथला आनंद होतो आणि बघता बघता दीपकचे लग्न 15 दिवसांवरती आले आणि त्याचे काका काकू लहान भाऊ त्याच्या लग्नाला उपस्थित झाले. लग्नानंतर सून जेव्हा घरात येते तेव्हा साईनाथची बायको चेहरा वाकडा करून जाऊबाईला म्हणते, अहो जाऊबाई, तुम्ही कसली सून निवडली आहे ना. ती दिसायला सुंदर आहे ना ती शिकलेली. तुम्ही बघा, माझ्या राजसाठी मी एवढी सुंदर मुलगी आणीन की सर्वजण तिच्याकडे बघतच राहतील. मी शहरातील एक सुंदर सुशिक्षित मॉडेल सून म्हणून आणीन. अगं सुमित्रा, तू असं का बोलत आहे? माझी सून खूप सुंदर आहे, ती लाखात एक आहे. आणि मग सौंदर्याचा मुद्दा काय? एके दिवशी तो उत्तरालाही जातो, पण गुण आयुष्यभर टिकतात. माझी सून खूप हुशार आहे. जाऊबाईचे बोलणे ऐकून सुमित्राचा चेहरा करते. लग्नानंतर 4-5 दिवसांनी सर्वजण आपापल्या घरी जातात. वर्षभरानंतर साईनाथच्या मुलाचेही लग्न होते. काशीनाथ त्यांच्या परिवारासह लग्नाला जातात. लग्न मोठ्या थाटामध्ये पार पडते. लग्नानंतर साईनाथला अजिबात वेळ मिळत नव्हता. आता घरात खूप जबाबदाऱ्या होत्या. वरून आता सुनई घरात आली. दिवसभर दुकानात बसून मग घरची कामे करावी लागत. कधी सासू सुनामध्ये वाद. त्यांना सांभाळता सांभाळता साईनाथ इतका वैतागला होता की त्याला वाटत होते आपण सर्व काही सोडून गावी निघून जावे. पण तो जबाबदाऱ्यांमध्ये इतका व्यस्त झाला ज्यामुळे त्याला वर्षानुवर्ष गावाकडे जाऊ शकले नाही. आणि काशीनाथही गावात त्याच्या कुटुंबात व्यस्त झाला. नव्या पिढीच्या आगमनाने दोघेही भाऊ आपल्या संसारात व्यस्त झाले. लग्नानंतर 4 वर्षांनी काशीनाथचा मुलगा दीपक त्याच्या आईवडिलांना सांगतो की बाबा, तुम्ही एकदा सांगितले होते की तुम्हाला तीर्थयात्रेला जायचं आहे, परंतु तुम्ही कामात व्यस्त असल्यामुळे जाऊ शकत नव्हते. म्हणूनच मी तीर्थयात्रेला जाण्याचा बेत आखला आहे. दीपक, मग घरी कोण राहणार? दर्शनाला गेलो तर घराचा ताबा कोणाकडे सोपवणार? दीपक म्हणतो, काळजी करू नका, यासाठी मी माझ्या सासरच्या घरून माझ्या मेहुण्याला बोलवतो. आपण परत येईपर्यंत ते याच घरात राहतील आणि घर आणि शेती सांभाळतील. फक्त एका आठवड्याची बाब आहे. मी तुम्हा सर्वांना सर्व तीर्थयात्रा करून देईल. काशीनाथ आपल्या मुलाची विनंती नाकारण्यात अक्षम झाला आणि त्यांनी तीर्थयात्रेला जाण्याकरता हमी भरली आणि 8 दिवसांनी तीर्थयात्रेला जायचे असे ठरले गेले. मग त्यावेळेस काशीनाथ आणि त्यांचा मुलगा दीपक यांनी सर्व मिळून काही व्यवस्था करून दिली. दीपकने त्याच्या मेहुण्याला सर्व काही व्यवस्थित समजावून सांगितले आणि शेवटी आपल्याला जाण्याचा तो दिवस उजडला आणि काशीनाथ आणि त्याचे संपूर्ण परिवार तीर्थयात्रेला जाण्याकरिता निघाले. सर्वजण खूप आनंदात होते. काशीनाथलाही खूप आनंद झाला. त्याने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांचा मुलगा त्यांना तीर्थयात्रेला घेऊन जाईल. विचार करत असताना त्यांच्या डोळ्यातून टचकन अश्रू आले आणि त्यांनी लगेचच कोणालाही दिसू न देता आपले अश्रू पुसले. ते देवाचे आभार मानू लागले की देवाने त्यांना इतका चांगला मुलगा दिला आहे. ते सर्वजण देवाच्या पावन भूमीवरती पोहोचले. सर्व देवांचे दर्शन केले. तेथील पावन सरोवरात स्नान केले. काशीनाथवर तर धन्य झाले. ते देवासमोर हात जोडून प्रार्थना करत होते की माझ्या दीपक सारखा मुलगा सर्व पालकांना मिळो, जो आपल्या वडिलांच्या इच्छेसाठी त्यांना तीर्थयात्रेला घेऊन आला. त्या सर्वांनी तिथे देवाची खूप आराधना केली. संपूर्ण देवाचे दर्शन घेतले आणि निघाले. परतीच्या प्रवासाला काशीनाथला तर तिथून निघावेच वाटत नव्हते. तेथील प्रसन्न वातावरण त्यांचे मन गुंतून ठेवले. सर्वजण गाडीत बसले आणि घरी येण्यासाठी निघाले. घरी जात असताना वाटेत काशीनाथरावांच्या बायकोला गणपती मंदिरात दिसले. त्या दीपकला म्हणाल्या, अरे दीपक बेटा, गाडी थांबव ना, ते बघ तिकडे गणपतीचे मंदिर आहे. आपण गणरायांचे दर्शन करू आणि मगच घरी जाऊ. सर्वांना त्यांचे म्हणणे पटले. दीपकने गाडी थांबवली. सर्वजण खाली उतरले आणि दर्शनाकरता गणपतीच्या मंदिरात गेले. ते दर्शन करून परत येत होते तेव्हा तिथे काही लोक बसले होते जे हात पसरून अन्नपदार्थ आणि पैसे मागत होते. तेव्हा काशीनाथ रावांना त्या सर्व लोकांच्या मध्यभागी एक उतार वयातील जोडपे बसलेले दिसले.
ज्यांनी स्वतःचे तोंड चादरीने झाकून ठेवले होते. काशीनाथरावांना त्याचे वागणे काहीसे विचित्र वाटले. त्यामुळे काशीनाथराव त्यांच्याकडे जातात आणि काही पैसे देण्याचा प्रयत्न करतात. चादर ओढलेल्या व्यक्तीने पैसे घेण्यासाठी हात पुढे करतात. काशीनाथरावांनी त्याचा हात पकडला आणि हातावर काशीनाथ नाव गोंदलेले असलेले पाहिले आणि स्वतःच्या हातावर साईनाथ हे नाव पाहिले. आम्ही दोघांनी लहान असताना जत्रेत हातावर एक दुसऱ्याचे नाव लिहिले होते. काशीनाथराव ब्लँकेट काढून पाहतात तेव्हा ते थक्क राहतात, कारण हा तर त्यांचा धाकटा भाऊ साईनाथ होता. कशातच रावांनी लहान भावाला विचारले, अरे साईनाथ, तू इथे काय करतोयस आणि असे पैसे का मागत आहेस? तू इथे दर्शनासाठी आला होतास का? आणि तुझे सामान चोरीला गेले आहे का, म्हणून तुम्हाला घरी जाण्यासाठी पैसे मागावे लागत आहे? समोर मोठा भाऊ पाहून साईनाथ आणि त्याची बायको रडू लागतात. भाऊ, तू खूप भाग्यवान आहेस की इतका चांगला मुलगा आणि सून भेटले आहेत. मला माहीत नाही मी असे कोणते कृत्य केले की मला असा नालायक मुलगा मिळाला. त्याने 2 वर्षा अगोदरच आम्हा दोघांना घराबाहेर काढले. त्याने संपूर्ण घर आणि दुकानही ताब्यात घेतले आणि 1-1 रुपयासाठी आम्हाला तरसवले. माझ्या सुनेने मला जेवायलाही दिले नाही आणि एके दिवशी तिने माझ्या पत्नीवर चोरीचा आरोप करून आम्हा दोघांना घराबाहेर हाकलवून दिले. 1 पैसाही दिला नाही. तेव्हापासून आम्ही घरोघरी भटकत आहोत. साईनाथची बायको सुमित्राही रडायला लागते आणि म्हणते की आम्ही तुमच्याकडे कसे येऊ शकलो असतो. मी तुमच्या सुनेचा किती अपमान केला आणि मला माझ्या मुलाचा आणि सुनेचा किती अभिमान होता, परंतु त्याच मुलाने व सुनेने आम्हाला घराबाहेर हाकलवून दिले. मला माझी स्वतःची लाज वाटत आहे आणि त्याच लाजेमुळे आम्ही तिकडे येऊ शकलो नाही. काशीनाथरावांनी आपल्या लहान भावाला साईनाथला मिठी मारली आणि रडत रडत म्हणू लागले, तू मला का सांगितले नाहीस? तू एकदा तरी माझ्याकडे आला असतास. कशाला हे सर्व सहन करत बसला तुम्ही लोक? तुमचा परिवार, तुमचं गावातील घर अजून जसेच्या तसे आहे. साईनाथ, तुझा भाऊ अजून मेलेला नाही, मग तू इतक्या वाईट परिस्थितीला सामोरे का गेला? तुला आपल्या भावावरती विश्वास नव्हता का? एकदा गावाकडे येऊन तरी बघायचं होतं. दीपक म्हणतो, काका काकी, आत्तापासून तुम्ही असे रस्त्यावर भीक मागणार नाही. चला आमच्या सोबत गावी चला. आपण सर्व एकत्र मिळून गुण्यागोविंदाने राहू. भावाचे आणि भावाच्या मुलाचे हे शब्द ऐकून साईनाथचे व त्याच्या बायकोचे अश्रू थांबता थांबत नव्हते. दीपकने दोघांना उठवून उभे केले आणि म्हणाला, काका, आता तुम्ही 1 मिनिट इथे थांबणार नाही आणि ह्या मंदिराच्या पायऱ्यांवर बसून भीक मागणार नाही. चला आपण गावी जाऊया. तुमचा मोठा भाऊ जिथे राहतो ते तुमच्या मोठ्या भावाचे घर आहे. ते इतके मोठे आहेत, त्यात तुमच्यासाठी 2 खोल्या असतील. तिथे तुमचे म्हातारपण आरामात घालवा आणि तुमची सून, माझी पत्नी, स्वयंपाक करून तुम्हाला खाऊ घालेल. तुमचं राहिलेलं आयुष्य आरामात तिथे व्यतीत करा. काशीनाथरावांच्या मुलाचे दीपकचे बोलणे ऐकून धाकटा भाऊ साईनाथ त्याला मिठी मारून म्हणतो, तुझ्यासारखा मुलगा मिळायलाही भाग्यच लागतं. धन्य आहे माझे दादा वहिनी, ज्यांनी तुला जन्म दिला आणि उत्तम संस्कार दिले. आम्ही कुठेतरी चुकलो. मुलाला मोठा माणूस बनवण्याच्या चक्करमध्ये आम्हीच भिकारी झालो. परंतु तुझ्यासारखा भाचा असल्यामुळे आम्हाला धन्यता वाटते. बघ, एक तू आहे जो आपल्या आईवडिलांना तीर्थयात्रेला घेऊन आला आहे आणि तो तुझ्या काका काकूंना आपले आईवडील मानत आहे. आणि एक माझा मुलगा आहे. निर्लज्ज असं बोलून साईनाथ पुन्हा रडायला लागतो. मग दीपक त्यांना अगोदर शांत करतो. दीपकची बायको रागिनी गाडीमधून दोघांसाठी पाण्याची बॉटल घेऊन येते आणि दीपकच्या हातात देते. दीपक दोघांनाही पाणी प्यायला देतो आणि मग सगळ्यांना गाडीत बसवून एका हॉटेलवर नेतो. तिथे सर्वजण पोटभर जेवण करतात. साईनाथ आणि त्याची बायको सुमित्रा अशा प्रकारे जेवत होते की जसे त्यांनी कित्येक वर्षानंतर असे अन्न पाहिले आहे. त्यांना अशा प्रकारे जेवताना बघून सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या. तेथून सर्वजण गाडीत बसले आणि घरी पोहोचले. गाडी घरासमोर येऊन उभी राहिली आणि सर्वजण गाडीतून खाली उतरू लागले. यावेळी साईनाथ आणि सुमित्राचे पाय उंबरठा ओलांडताना तळमळत होते. काशीनाथरावांच्या पत्नीने सुमित्राचा हात धरला आणि तिला घरात घेऊन आल्या.
काशीनाथरावांनी आपल्या भावाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला घरात घेऊन आला. दीपक म्हणाला, काका काकी, हे घर अगोदरही तुमचे होते आणि आत्ताही तुमचेच आहे, म्हणून एकदम मनमोकळेपणाने या घरात राहा. कुठलाही संकोच बाळगू नका. आणि हो काका, राजने तुम्हाला ह्या उतार वयात असे रस्त्यावरती भटकायला लावले, त्याला तर मी धडा नक्कीच शिकवीन. तोही जर असाच घरोघरी धक्के खात भटकला नाही तर माझे नाव दीपक नाही. त्याने तुमचे राहते घर आणि दुकान हिसकावून घेतले आहे ना. आता तुम्ही बघा, मी त्याला भाड्याच्या घरात कसा राहायला लावतो ते. त्याला पैशाचा खूप माज चढलाय. त्याचा माज मी एका मिनिटात उतरवला नाही तर माझे नाव बदलून ठेवा. असे म्हणून दीपक रागाने त्याच्या खोलीत गेला आणि जाऊन त्याच्या पलंगावरती बसला. त्याच्या मागे त्याची पत्नी रागिनीही खोलीत गेली आणि म्हणाली, अहो तुम्ही असे का आलात? मी चहा बनवला, तुम्ही सर्वांसमोर चहा का घेतला नाही? आणि असे विचारमग्न होऊन काय विचार करत आहात? तेव्हा दीपक म्हणाला, रागिनी, मी विचार करतोय की काका काकींना न्याय कसा मिळवून द्यायचा. अगं तुला माहीत आहे का, फक्त राजच्या शिक्षणासाठी काकांनी व काकूंनी हे गाव सोडलं होतं, जेणेकरून तो मोठा शिकून मोठा ऑफिसर व्हावा, मोठा माणूस व्हावा. परंतु तो तर शिक्षण सोडून नको नको त्या गोष्टी करत होता. खरं सांगू तर काकींनी त्याला जास्तच डोक्यावर बसून ठेवलं, नाहीतर त्याची एवढी हिंमतही नव्हती. आई वडिलांना घराबाहेर काढायची. पण जाऊ दे, त्यांची चूक त्यांना कळाली. त्यांनी त्यांच्या सुनेकडून किती अपेक्षा ठेवल्या होत्या, परंतु सुनेने तर चक्क त्यांना घरातून बाहेर हाकलवूनच दिले. दीपक रागिनीचा हात हातात घेत म्हणाला, रागिनी, आता तूच त्यांची सून हो. जशी तू माझ्या आई वडिलांची सेवा करते तशी त्यांची पण कर. त्यांना कधी अंतर देऊ नकोस. खूप दुखावले आहे ते, खूप सोसलं आहे त्यांनी. रागिनी म्हणाली, होय मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते, आणि मी कधी त्यांना अंतर देणार नाही. आता तुम्ही खाली चला आणि सर्वांबरोबर चहा घ्या. दोघेही खाली आले. दीपकने सर्वांबरोबर चहा घेतला आणि वकिलाला फोन लावून काहीतरी बोलत परत त्याच्या रूममध्ये गेला. रागिनी सुद्धा संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. तिच्याबरोबर तिच्या दोन्ही सासू सुद्धा स्वयंपाकघरामध्ये आल्या. रागिनी म्हणू लागली, अहो आई काकी, तुम्ही कशाला आल्या? मी करते ना स्वयंपाक, तुम्ही जाऊन आराम करा. तेव्हा साईनाथची बायको सुमित्रा म्हणाली, अगं आपण मिळून सर्व काम करू, लवकर आटोपतील. सुमित्रा जाऊबाईंकडे पाहत म्हणाली, ताई तुम्ही खरंच म्हणाल्या होता, सुंदरता माणसाचे दिसण्यावरून नसते, तर माणसाचे मन सुंदर असले पाहिजे. मी रंगरूपावर गेले आणि रागिनी, मी तुला नको नको ते बोलले होते, तुझा अपमान केला होता. होऊ शकेल तर मला माफ कर. तुझं शिक्षण कमी, तू खेड्यातली आहे म्हणून तुला मी कमी लेखलं होतं, पण आता माझे डोळे उघडले. असे बोलून सुमित्रा हात जोडून खाली मान करून रडू लागली. रागिनी सुमित्राचा हात धरत म्हणाली, अहो काकी, मी तुमचा राग कधीच मानलाच नाही. जे झालं ते विसरून जा आणि जाऊन आजचा दिवस आराम करा, मग उद्यापासून मला मदत करत जा. काशीनाथरावांच्या पत्नी सुमित्रालाही तिच्या खोलीमध्ये घेऊन गेली. संध्याकाळी सर्वजण जेवण करत होते. जेवण झाल्यावर दीपक साईनाथला व त्याच्या पत्नीला म्हणाला, काका, मी वकिलांशी बोललोय. जर तुमची तयारी असेल तर आपण राजला चांगलाच धडा शिकवू शकतो, आणि हे महत्वाचे आहे. तेव्हाच कुठे त्यांचे डोळे उघडतील. साईनाथची पत्नी सुमित्रा म्हणाली, हो दीपक, त्याने आम्हाला खूप त्रास दिला आहे, त्याला शिक्षा नक्कीच भेटली पाहिजे. साईनाथ सुद्धा म्हणाला, हो दीपक, आम्ही तुझ्या सोबत आहोत. तर काका, आपण उद्या संपत्तीचे कागदपत्र बनवून घेऊ आणि त्याच्याविषयी गुन्हा दाखल करू. महिनाभर जेलमध्ये राहील ना, तर त्याची अक्कल आपोआप ठिकाण्यावरती येईल. तेव्हा साईनाथ म्हणाला, दीपक, राजला जेलमध्ये नाही पाठवलं तरी चालेल, कारण त्याला जेलमध्ये पाठवणं आम्हाला चांगलं वाटणार नाही. तू फक्त त्याला घर आणि दुकान खाली करण्याची नोटीस पाठव, कारण ते घर आणि दुकान अजूनही माझ्याच नावावरती आहे आणि आता आम्हाला ते परत हवं आहे. ठीक आहे काका, परंतु तुम्हाला माझी साथ द्यावी लागेल. दुसऱ्या दिवशी दीपक, काशीनाथराव आणि साईनाथ तिघेही वकिलांकडे गेले आणि साईनाथने सांगितलं की त्यांना शहरातील घर आणि दुकान विकून आपल्या गावी राहायला परत यायचं आहे, परंतु त्यांचा मुलगा ते घर सोडत नाही. त्यांचा तक्रार ऐकून वकिलाने 2-3 दिवसात मुलाला नोटीस पाठवली की लगेच ते घर आणि दुकान खाली करावे लागेल, नाहीतर त्याच्यावर आईवडिलांना घरातून हाकलवून दिल्याची व धोकीधडकीची केस लागू होईल. ही नोटीस जेव्हा राजला मिळाली
तेव्हा तो तर चक्रावलाच. त्याला वाटले होते की आपले आईवडील कदाचित आपल्यापर्यंत मेले असतील, परंतु त्यांनी ही नोटीस कशी काय पाठवली? त्याला समजेना की त्याचे आईवडील कुठे असेल, जेणेकरून तो त्यांना भेटू शकेल आणि त्यांना धमकवूनही कंप्लेंट वापस घ्यायला सांगू शकेल. परंतु त्याला माहीत नव्हते की ते कुठे आहेत. दीपक साईनाथला म्हणाला, काका तुम्ही राजला फोन करा आणि त्याला इथे यायला सांगा. त्याच्या सांगितल्याप्रमाणे साईनाथने फोन केला. राजने फोन घेतला आणि साईनाथवर अक्षरशः ओरडायलाच लागला. बाबा, तुम्हाला कळत नाही का? तुम्ही आम्हाला नोटीस कशी काय पाठवली? या संपत्तीवरती फक्त माझा हक्क आहे आणि मी हे घर कधीच खाली करणार नाही. समजलं तुम्हाला? साईनाथ म्हणाला, राज मी कंप्लेंट परत घेईन, पण त्या अगोदर मला तुला भेटायचं आहे. मी गावात आहे, उद्याच्या उद्या तू गावी ये, असे साईनाथने फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळीच राज त्याच्या पत्नीसोबत गावी आला आणि साईनाथला आणि सुमित्राला काशीनाथच्या परिवारात बघून म्हणाला, अच्छा आता मी समजलो की हे सर्व प्लॅनिंग यांचीच आहे. यांना माझी संपत्ती हडप करायची आहे, म्हणूनच तुम्हाला नोटीस पाठवायला लावलं. परंतु तुम्ही सगळे एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ते घर कधीच खाली करणार नाही. तेव्हा दीपक समोर आला आणि म्हणाला, अच्छा तर ठीक आहे, मग तू जेलमध्ये जायला तयार राहा, कारण तुझ्यावर खूप साऱ्या कलमी लागू होतात. मग जेलमध्ये जाण्याच्या तयारीत राहा. सुमित्रा पुढे आली आणि तिने राजच्या जोरात कानाखाली लावली आणि म्हणाली, याचसाठी आम्ही तुला शहरात घेऊन गेलो होतो का? अरे तुझ्यासाठी येथील घर, शेती सर्व काही विकून टाकलं आणि शहरात राहायला गेलो. तुझ्या बापाने रात्रंदिवस एक करून एका छोट्याशा दुकानाचे मोठ्या मार्टमध्ये रूपांतर केले आणि तू आम्हालाच घरातून धक्के मारून बाहेर काढलं. तेवढ्यात वकीलही तिथे हजर झाले आणि म्हणाले, तू तुझ्या आईवडिलांना प्रताप गेले आहे म्हणून तुझ्यावर धारा 22 लागू होऊ शकते, परंतु तुझ्या वडिलांना तसं करायचं नाही, म्हणून तू चुपचाप घर आणि दुकान सोडून दे, जेणेकरून तुला जेलमध्ये जावं लागणार नाही. राजला आता समजलं की तो आता पूर्णपणे अडकला आहे. ह्या वेळेला आईवडिलांची माफी मागून त्यांना घरी घेऊन जाण्यातच आपली भलाई आहे, असं काहीतरी विचार करून तो आईबाबांच्या पाया पडायला लागला आणि रडून लागला, बाबा आई, मी तुमच्यासोबत खूप वाईट केलं, परंतु मला अशी शिक्षा देऊ नका. जर तुम्ही मला घरातून काढून टाकलं तर मी कुठे जाईल? मी आजपासून कधीही तुमच्यासोबत असा गैरव्यवहार करणार नाही. परंतु साईनाथ म्हणाला, तू माफी मागायच्याही लायकीचा नाहीस. जेव्हा तू आम्हाला घरातून बाहेर हाकललंस तेव्हा मी आणि तुझी आई असेच तुझ्यासमोर हात जोडत होतो, परंतु तू काही आमचं ऐकलं नाहीस. आज मीही तुझं काही ऐकणार नाही. मी तुला 3 दिवस देतो. जर 3 दिवसात घर खाली झाले नाही तर मग जेलमध्ये जाण्यासाठी तू तयार राहा. मग मी बघणार नाही तू माझा मुलगा आहे की कोण. राजला कळाले की आता हातपाय जोडून काहीच फायदा नाही. आता आपले आई वडील आपली एकही गोष्ट ऐकणार नाही. तेव्हा तो खाली मान घालून निघून गेला आणि 3 दिवसातच घर खाली केले. मग साईनाथने शहरातील घर आणि ते माठ सुद्धा विकले, ज्याचे त्याला करोडो पैसे मिळाले होते. त्याने काही पैसे वृद्धाश्रमाला दान केली तर काही हॉस्पिटलला, आणि उरलेले पैशात साईनाथने गावाकडे मोठा प्रशस्त बंगला बांधला आणि त्या बंगल्यामध्ये साईनाथ, त्याची बायको सुमित्रा यांचा संपूर्ण परिवार आनंदाने राहू लागला. साईनाथ म्हणाला, दादा, एकत्र राहण्याची जी मजा आहे ती वेगळे राहण्यात नाही. सुमित्राही म्हणाली, खरंच वेगळे राहून आम्ही खूप काही सोचलंय, परंतु आता राहिलेलं आयुष्य आपण सर्व एकमेकांसोबत आनंदाने जगूया. आणि सर्वजण हसू लागले. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.